तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे की शासकीय दस्तावेजावर आता आईचे नाव असणे हे बंधनकारक असणार आहे. तर काय आहे तो शासन निर्णय आपण इथे बघूया. शासकीय दस्तावेजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे. तर आता केव्हापासून याची अंमलबजावणी होणार आहे, तर 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकाच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तावेज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षाच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तावेजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर विवाहित महिलेबाबत याबाबत हा निर्णय विवाहित महिलांना लागू होणार का? तर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पत्नीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार. म्हणजे जी विवाहित स्त्री आहे त्यांना हा नियम लागू होणार नाही. जे पूर्वी जसं नाव त्यांचं आता आपण नोंदवतो तसंच नोंदवल्या जाणार. तर स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तावेजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर मालमत्तेच्या दस्तावेजामध्ये देखील जे महिला आहेत त्यांना जसे नाव अगोदर होते तसेच नाव ठेवण्याची ही मुभा देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा एक नवीन जो आहे तो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.